फोंडा, फार्मगुंडी किंवा छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला. हा किल्ला भारताच्या पश्चिम किनाऱ्यात गोवा राज्यातील फोंडाजवळ आहे. या फोंडाजवळच फार्मगुंडी हे एक गाव आहे. या किल्ल्याची निर्मिती ही जवळपास 1546 आदिलशहाची फौज यांनी हा किल्ल्याची निर्मिती बांधला होता. याच्यावर मुस्लिम युग, मराठा युग, पोर्तुगीज युग या सगळ्या साम्राज्यांनी या किल्ल्यावर राज्य केलं होतं. आणि त्यानंतर भारत सरकारने 1961 नंतर किल्ला ताब्यात घेतला आणि 1977 त्याचे उद्यानात नूतनीकरण केले आणि तेच नूतनीकरण आज आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार. आत्ता 4:45 वाजले. आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट. म्हणजे हा काही पुरातन किल्ला नाही आहे. हा जवळपास ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी ते पंतप्रधान होते त्यावेळेस या किल्ल्याचं आवरण झालेलं होतं आणि हा आत्ता बांधला गेलेला किल्ला आहे. हा किल्ला आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळतो तुम्हाला. आणि ह्या गोव्यामध्ये पूर्ण बांधला गेलेला म्हणजेच त्याच प्रतिकृतीत बांधला गेलेला हा किल्ला आहे. म्हणजे जी किल्ल्यांची उभारणी असते ना तर तशाच आकाराचा बांधला गेलेला हा किल्ला आहे. हा बघा असा. आता थोड्याफार प्रमाणात तिथे गवत आलेलं आहे पावसामुळे, पण तरी पण चांगल्या अवस्थेत अजूनही किल्ला आहे. लोक म्हणजे भेट देण्यासाठी इथे येतात. ह्याच्या बाजूलाच एक कॉलेज आहे. तिथलेही काही मुलं इथे भेट द्यायला येत असतात. आपल्याला या किल्ल्यात आल्यानंतर आपल्याला किल्ल्यात येण्यासाठी खूप झालं 10 मिनिट लागतात. किल्ला हा उंचीवर वगैरे बांधला गेलेला नाही आहे, पण असं एका डोंगरावर थोडासा प्रमाणात बांधला गेलेला आहे. तब्बल 2 एकरमध्ये वगैरे बांधला गेलेला असावा हा किल्ला. असा मोठा किल्ला आहे. आणि आपल्याला किल्ल्यात आल्यानंतर किल्ल्याची जी रचना असते ना ती तर पाहायलाच मिळते. त्यासोबतच आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक भव्य अशी घोड्यावर सवार झालेली अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. तर ही जी मूर्ती आहे, ही जी प्रतिमा आहे ना ती महाराजांची प्रतिमा अशी घोड्यावर विलीन झालेली आहे. आणि मागे भोगाध्वज जो मानाने डौलत आहे. आणि इथे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात जे झालेलं अनावरण आहे ना तर त्याची तारीख दिलेली आहे. ती तारीख म्हणजेच 6 नोव्हेंबर 1977 रोजी. तर त्यावेळी विदेश मंत्री भारत सरकार अटल बिहारी वाजपेयी हे विदेश मंत्री होते 1977 तर त्यावेळेस या किल्ल्याचं अनावरण झालेलं आहे. आणि या किल्ल्यात जर पाहायला गेलं तर आणखीनही चांगल्या अवस्थेत असलेला हा किल्ला इथे आहे. बघू शकता तुम्ही. आतापर्यंत म्हणजे प्रत्येक किल्ले पाहिले, पण जवळपास सगळेच किल्ले खूप छोटे आहेत. एक्सप्लोर करायला खूप झालं तर 1 तास खूप जास्त होतो, कारण की चढण्यासाठी वेळ लागत नाही आणि उतरण्यासाठी वेळ लागत नाही. जेवढा वेळ आहे तो त्यावरचे जे वस्तू आहेत तेवढं फक्त पाहण्यासाठी लागतो. आणि वस्तूही इथे काही जास्त नाहीत. आणि किल्ला मोठा नसल्यामुळे प्रत्येक किल्ला हा लवकर होतो. परतीचा मार्ग लागलेला आहे. आपल्याला चालतच इथं 50 पायऱ्यांचा हा गड आहे असं म्हणू शकतो आपण. त्यासोबतच ते काही झाडं जे सुशोभीकरण करतील अशासाठी इथे लावली गेलेली आहे. आणि बसण्यासाठी सुद्धा काही व्यवस्था आहे. असा सुंदर असा किल्ला आपल्याला इथे पाहायला मिळतो.
हा एंट्रन्स गेट आहे. इथून आपल्याला खाली येतं. हा एंट्रन्स गेट आहे आणि इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. इथं म्हणजे कोणत्याही एकटा मुलं जे आहे ते इथे येऊ शकतात. आणि हा आसपासचा परिसर जो गडावर आल्यानंतर आपल्याला इथे बसायला मिळतं. आणि हा अशा प्रकारे दिसतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड.